ज्या व्यवसायामध्ये गौतम अडाणी कधीही नव्हते, तो सिमेंटचा व्यवसाय ज्याच्यामध्ये ते कधीही नव्हते, याच्यामध्ये ते अल्ट्राटेक आणि अंबुजा आणि इतर ज्या काही कंपन्या आहेत या विकत घेऊन हा माणूस आज या क्षणाला 2 नंबरला सिमेंटच्या व्यवसायामध्ये गेलेला आहे. आज बिर्ला 1 नंबरला आहे, 2 नंबरला हा. गेल्या 10 वर्षामध्ये एक माणूस सिमेंटच्या व्यवसायामध्ये 2 नंबरला जातो, दुसऱ्यांचे व्यवसाय हेचून, दुसऱ्यांचे व्यवसाय हातामध्ये घेऊन. पॉवरचं पण तसंच आहे, स्टीलचं पण तसंच आहे, अनेक उद्योग तसे आहेत. सो मला फक्त मुख्यमंत्र्यांना सांगायचंय की हा विषय हा कोणाच्या ग्रोथचा नाहीये. ग्रोथ कशी होतीये, स्वतः उद्योगपतीची वाढ कशी होतीये, तर ती वाढ मला असं वाटतं समजून घेणं हे गरजेचं आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकाने समजून घेणं गरजेचं आहे. उद्या हा एकच माणूस या देशाला वेठीस धरू शकतो याचं उत्तम उदाहरण जर समजा आता आपल्याला बघायचं असेल तर जे या देशामध्ये आता इंडिगोने केलं, संपूर्ण सगळा देश अख्खा स्टँड स्टिलवरती आणला आणि सगळी विमानतळ ज्यावेळेला आज बंद झाली, 65% आज हवाई वाहतूक ही एकट्या इंडिगोकडे देण्यात आली. आणि त्याच्यातनं एका एअरलाईनने व्यवसाय बंद केल्यानंतर किंवा ठप्प केल्यानंतर देशाचे काय हाल होतात हे आपण पाहिले. मला असं वाटतं हा धोका सर्वाधिक आहे आणि तो धोका मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी समजून घेणं गरजेचं आहे किंवा त्यांना समजणं गरजेचं आहे, किंवा अर्थात समजलं असेल पण ते आता सांगतील तरी कोणाला. तर ही गोष्ट प्रामुख्याने मला असं वाटतं की लोकांसमोर जाणं गरजेचं होतं. आणि हे उद्योग उभे करत असताना गौतम अदानींना अर्थसहाय्य कुठून झालं, कोणकोणत्या बँकांना आणि कोणकोणत्या इतर इन्स्टिट्यूशन्सना यांना अर्थसहाय्य करायला लावलं. उद्या जर अशा प्रकारचं जर उद्या गोष्टी कोलॅप्स झाल्या तर नोकऱ्या जातील, देश बर्बाद होईल आणि हा एक दिवस देश ठप्प होईल. माझा सांगण्याचा उद्देश हाच होता. आणि एक ते टूल वापरून ज्यावेळेला महाराष्ट्रामधली शहरं ज्यावेळेला काबीज करायला ज्यावेळेला तुम्ही जाता, तो धोका मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी खूप मोठा आहे. त्यावरतीचं माझं भाष्य होतं, हे मला तुम्हाला फक्त सांगायचं होतं. ठीक आहे, धन्यवाद. काही कारण वाटते धन्यवाद.